आता मात्र दोन फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय. एका बाजूने विवेक मोहिते जो बरेचसे डॉट बॉल खेळतोय, त्यानंतर मात्र आदित्य टकले या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या उभारतोय. गोलंदाज प्रमोद अलाउन द कार्पेट या ठिकाणी फटका खेळलेला आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये थोडंसं फंबल केलं जातंय. गौरव रसालच्या माध्यमातून आपण बघतोय. चांगला खेळाडू आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही घडू शकतो. गेले कित्येक वर्ष जर आपण बघायला गेलो, 2 वर्ष 4 महिने आणि तब्बल 19 दिवस झाले त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विराट कोहलीच्या बॅटमधून षटक झळकले नाही. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, इट इज अ वाईट पंच या ठिकाणी आपण बघतोय. श्रीमंत घरत सर मॅन फ्रॉम वहाळ यांच्या माध्यमातून हा निर्णय पोहोचवला जातोय. अव्वंतर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या इथे मात्र ह्या अव्वंतर धावसंख्येने 14. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र या ठिकाणी बघतो आपण आणखी एक अव्वंतर चेंडू. लगातार 2 चेंडू अव्वंतर फेकतोय. 2 चेंडू अव्वंतर या ठिकाणी बघतो आपण. गोलंदाज प्रमोद धावसंख्या 15. तिसरे षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा सामना आहे. हाफ ट्रॅकर चेंडू, षडंपलचा फटका फसला जातोय. डीप स्क्वेअर लेगचा चेंडूवर येतोय. इथे मात्र फिकी जर चांगली असती तर मात्र परतावं लागलं असतं, परंतु इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आता मात्र आपण बघतोय विवेक मोहिते आहे. धावसंख्या 16. एकेरी 1-1 ने या ठिकाणी मात्र संघ पुढे चाललेला आहे. अजूनपर्यंत या षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळत नाही. 4 चेंडूंचा खेळ संपल्यात. या षटकांचा जर आपण विचार केला, या इनिंगचा अजूनही एक फटका अजूनपर्यंत या ठिकाणी आलेला नाही. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र बघतो आपण फिंगर रेस अप होतोय. फलंदाज या ठिकाणी आणखी एक होणार. पाठीमागे वळून सुद्धा पाहिलं या ठिकाणी विवेक मोहिते आणखी एक फलंदाज इथे मात्र होणार झेलबाद. ऋषभ ठाकूर. हॅलो, ऋषभ ठाकूर नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. काही गोलंदाजी चालू आहे पहा. इथे मात्र यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हिटिंग झोन पासून बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. चांगली रणनीती. षटकाचा निर्वाळा. अवांतर चेंडू सोडले तर अप्रतिम षटक. अजूनपर्यंत ह्या इनिंग मध्ये एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. विचार करावा लागेल. मगाशीच म्हटलं होतं मी, या ठिकाणी 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या धाव फलकावर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर 4 बाद 16, माफ करा 3 बाद 16 धावसंख्या. 5व्या क्रमांकावर आता मात्र फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी आलेली आहे. 2 फलंदाज, एका बाजूने आदित्य टकले आणि ऋषभ ठाकूर असे 2 फलंदाज मैदानामध्ये. आता मात्र अंतिम षटक कोण हाताळणार? स्लॉगवरचे षटक. या षटकाचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये करणार का? चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे बघा. अंतिम कॉल दिला जातोय. प्रतापगड आणि कुलाबा या 2 संघाच्या संगणकाला बघा विनंती केली जाते लगेचच या आपण हे षटक संपण्याच्या अगोदर आपली उपस्थिती ही प्रार्थनीय असेल. प्रतापगड संघाचा संगणक आणि त्याचबरोबर कुलाबा संघाचा संगणक बघा. आजच्या दिवसामध्ये जर आपण बघायला गेलो तर लीग सामने 11 आहेत. त्यानंतर किमान 4 सामने होतील. त्यामुळे प्लीज आपण टॉप 4चा जरी विचार केला तर 2 सामने फिक्स आहेत. जर रन रेटने एखादा सामना टाय झाली तर बॉल आउट सुद्धा होऊ शकते. काय निर्णय असतील हे आपल्याला आयोजक सांगतीलच. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी शेवटचे षटक पाहायचं. आता मात्र कोण हाताळतोय? आयुष
मडवी येतोय, शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. आणि आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज इथे मात्र ऋषभ असेल, माफ करा आदित्य आहे, आदित्य टकले आहे फलंदाज, आयुष गोलंदाज. लवर फुलटा चेंडू पुन्हा एकदा मिसक्यू खेळतोय, बॅटन झाले आता मध्ये. इथे मात्र आपण बघतो लंडन ठाकूर चेंडूवर येतोय, षटकवरचा खेळाडू. तिथे मात्र आपण बघतोय या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला असता का प्रश्नचिन्ह असेलच. आणि ह्या कारणास्तव मी मगाशीच म्हटलं होतं आकाश टकलेला शेवटच्या षटकापर्यंत का राहणं होतं. आता मात्र तिथे आकाश टकल्याचा जीव अगदी कासाविसा होत असेल हे चेंडू पाहिल्यानंतर, परंतु वेळ निघून गेल्यानंतर काहीही फायदा नसतं. कारण परीक्षा झाल्यानंतर तुम्ही कितीही अभ्यास करा, कलेक्टर सोडा, तुम्ही साधा हवालदार बनू शकत नाही. हेच या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो आपण. इथे मात्र तेच घडलं. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर लवर फुटास चेंडू आणि तिथे मात्र सिंगल जोडली जाते. धावसंख्या ठिकाणी धावफलकावर आपण पाहतो 17, 3 बाद 17. चला स्पीडअप करा थोडस. गोलंदाजांना विनंती असेल, यावेळी मात्र फलंदाज आपण पाहतो इथे मात्र ऋषभच्या बॅटमधून बराचसा कालावधीने इनिंग मध्ये येतो. पहिलाच मोठा फटका, चेंडू जातो सीमारेखा पार, मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा ब्रँडेड षटकार. करण मडवी आणि रोहित पाटील या कुणाल मडवी आणि रोहित पाटील यांच्या दरम्यानची ही नाणेफेकी अर्थातच हर्षद रसाळ यांच्या हस्ते ही नाणेफेकी केली जाईल. एक मिनिट पाहायचंय, रोहित पाटील कॉल करणार आहेत. हेड अँड हेड इट इज किल्ले गुलाबांना आपला निर्णय लगेच करायचा. आणि त्याच दरम्यान खडखडी षटकार ओटो कॉमेंट्री बॉक्स. उसका नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर है. धाव फलकावर या ठिकाणी 3 बाद 29 अंतिम षटक, स्लग ओव्हरचे षटक. या ठिकाणी ऋषभला प्रमोट करणं गरजेचं होतं. हात खोलताना दिसतोय, चांगली फलंदाजी या ठिकाणी ऋषभ याची. ही जण हॅट्रिक बघायचं आहे आणि हॅट्रिक सुद्धा संपादन करतोय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जातात ऋषभसाठी. तीन धावसंख्या या चेंडूवर आलेल्या आहेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू. वरती चेंडू होता, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु जमिनीवरचा हेलिकॉप्टर जमिनीवरच राहिला
याला कारण आहे मित्रांनो, डॉट बॉल येतोय आणि इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा, त्या ठिकाणी सिग्नल येतोय, सिंगल मिळते, खात्यात ऍड होणार आहे. तर धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 24 चेंडूचा खेळ संपला जातो. धावसंख्या 39 आणि 40 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. 24 चेंडू 40 धावसंख्या 10.00च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आपण. त्याच दरम्यान अतिथींचा मान सन्मान आणि सत्कार केला जाईल. माननीय श्री हर्षद रसाळ साहेब यांचं स्वागत केलं जाईल. मी त्याचबरोबर या ठिकाणी चिर्ले गावातील, त्याचबरोबर या प्रीमियर लीग मध्ये आपण कोणी समालोचक जर असाल, या ठिकाणी पहा समालोचक बरेच आहेत. विपुल पाटील सर, त्याचबरोबर विराज मडवी सर, इथे मात्र विनय मडवी सर, त्याचबरोबर प्रतीश मडवी सर, संदेश घरत, जगदीश ठाकूर, प्रेमकुमार घरत आणि मेघनाथ मडवी सर, त्याचबरोबर रोशन ठाकूर सर, यापैकी कोणीही असेल तर या आपण प्लीज. त्याच दरम्यान पाहुण्यांचं स्वागत होताना माननीय श्री महेश मडवी यांच्या हस्ते हर्षद रसाळ यांचं स्वागत केलं जाईल. मायेची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत. आपण वेळात वेळ काढून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 40 धावसंख्येचं आव्हान आहे. 40 रन्स ऑन अ टार्गेट. 40 धावसंख्येचं आव्हान. चेंडू घेऊन टाकायचं. चेंडू निलू चेंडू तेव्हा लगेचच मैदानामध्ये, त्याचबरोबर पाण्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवा. आपण आयोजकांना विनंती असेल, इनिंग संपल्याबरोबर या 2 गोष्टींकडे आपण लक्ष ठेवायचं आहे, विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. त्याचबरोबर इथे आपण पाहतोय आता मात्र क्षेत्ररक्षण सत्राला सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी सुद्धा पाठवून द्या आपण. आणि समालोचक आपण कोण असाल, मगाशी मी नावं घेतली, त्यांच्यापैकी कृपया या ठिकाणी उपस्थिती आपण दर्शवायची आहे. आणि जेवणाची या ठिकाणी पहा व्यवस्था केलेली, जेवण सुरू झालेलं आहे. ज्याला कोणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल निसंकोचपणे आपण या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद देव. अतिशय सुरेख आवाजाच्या माध्यमातून आम्ही धावतं समालोचन ऐकलं, त्याबद्दल खूप खूप आभार. वळूया पुढच्या इनिंग कडे. थोड्याच वेळात इनिंगला सुरुवात होणार आहे. किल्ले राजगड विरुद्ध किल्ले शिवनेरी असा सामना रंगला आणि पहिली इनिंगची सांगता झाल्यानंतर 39 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. 39 झाले, 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. जेव्हा किल्ले राजगड फलंदाजीसाठी उतरला होता तेव्हा आकाश टकले, विवेक मोहिते, अजिंक्य पाटील अशी एकामागोमाग एक फलंदाजांची रांग लागली तंबूचा रस्ता धरताना. परंतु शेवटला येऊन सामना खरं तर सावरला तो म्हणजे ऋषभ ठाकूर यांना आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं. एक फायटिंग स्कोर मी म्हणेन. आणि हे जे लो स्कोअरिंग सामने असतात ते निश्चितच ठराविक होतात. शिवनेरीने आपली सलामी जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे. त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय संवादन शेटजी माळी यांचं इथे पुन्हा एकदा आगमन होतं. त्यांचं शब्दसुमनाने मी संदेश घरात खूप खूप स्वागत करतो. आणि पंचाने विनंती असेल की लवकरात लवकर सामना कसा आपण संपवणार आहोत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसतोय. आकाश टकलेने आपली रणनीती आखली आहे. पाहायचं आहे कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण फलंदाज बघून ते केलं जाईल. आणि 40 धावसंख्येचं आव्हान पेलायचं आहे किल्ले शिवनेरीला. सुरुवातीला जर आपण पाहिलं एक इनिंग संपली आहे तेव्हा किल्ले शिवनेरीचा पगडा जड दिसतोय, परंतु गोलंदाजीचा भरणा देखील आहे. स्वतः आकाश टकले एक घणाघाती गोलंदाज आहे. विवेक मोहितेची त्याला सुंदर साथ लाभणार आहे आणि तिसरं षटक घेऊन कोण येणार ते पाहणार आहे. तर निश्चितच 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये 40 धावसंख्या जमवायच्या आहेत. पंचांचा इशारा आहे की कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पंचांच्या विनंतीला मान देऊन आकाश टकले निश्चितच क्षेत्ररक्षण सजवतील. अतिशय सुरेख संयोजन आयोजन आणि त्याला अतिशय मोलाची साथ आणि मार्गदर्शन ते म्हणजे समाधान शेटमाळी यांचं, उपसरपंच चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले. आणि निश्चितच त्यांच्या या आयोजनातून सहकार्यातून हा एवढा मोठा देखणा कार्यक्रम पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि क्रिकेट प्रेमींच्या घराघरात पोहोचताना दिसतोय. दुसऱ्या इनिंगचा पहिलं षटक प्रगतीपथावरती आकाश टकले स्वतः गोलंदाजी मार्कवर
पहिला चेंडू जोरदार चेंडू टाकण्याच्या नादात पंच हळूहळू अवंत धाव घोषित करताना अवंत धावेने किल्ले शिवनेरीचं खातं उघडतोय. कोणत्याही चेंडूचा निर्वाळ नसताना मात्र एक धाव बोनसच्या स्वरूपात मिळते, ती म्हणजे किल्ले शिवनेरीला. एकही चूक आता इथे करता कामा नये किल्ले राजगडसाठी जर हा सामना जिंकायचा असेल तर. जोरदार फटका, चेंडू हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षकांचा गदारा, स्वतः आकाश टाकले चेंडू खाली आणि झेल बाद. निश्चितच ज्या पद्धतीची अपेक्षा स्वतःकडनंच स्वतःला असतं ती अपेक्षा पूर्ण करताना एक समाधानाचा श्वास त्याने सोडला असेल की पहिला चेंडू अवंत टाकल्यानंतर मात्र लगेचच पुढच्या चेंडूवरती सफलता प्राप्त करणं आणि नव्या फलंदाजाला पाचारण करावं लागलंय. किल्लेशिवरा किल्ले फुलटॉस चेंडू सुरेखरित्या टोळून काढलाय. डीप फाईन लेगला स्क्वेअर लेगच्या दिशेने माफ करा, चौकार. गौरव रसाळना पायाचा जोरदार अपील आहे, परंतु अतिदक्ष पंच तिथे अपील फेटाळून येतात. किशोर मढवी एक दर्जेदार अनुभवी खेळाडू होते आणि त्याच दरम्यान आपल्या आयोजनाला साथ आणि मोलाची साथ देणारे मान्य समाधान शिवजी माळी यांचा आज वाढदिवस. पूर्ण जय शिवराय ग्रुप चिरले आणि संपूर्ण आयोजनामार्फत समाधान शेठ माळी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि वैयक्तिक रित्या देखील मी संदेश घडत त्यांचं खूप खूप त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो याकरता प्रार्थना करतो. त्याचबरोबर प्रभाकर शेठ पाटील यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. ओके. पुढचा चेंडू थोडसा लोअर फुलटॉस टोळून काढलाय. शॉर्ट थर्डमॅनला एकच धाव मिळेल, गौरवला एक धावसंख्या संघाला. एक धावसंख्येने धावफलक हलतोय, धावफलक जाऊन पोहोचलाय 6च्या घरात. तर पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आकाश टकले आता मात्र आपल्या गोलंदाजीच्या फॉर्म मध्ये नक्कीच आहे. फलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी त्यांना करता आली नाही, मात्र गोलंदाजीमध्ये त्याचं योगदान अगदी 100% नाही तर 101% देण्याचा तो प्रयत्न करतोय आणि एक पाया रचण्याचं काम आकाश टकले इथे करताना दिसतोय की जेणेकरून पुढचे येणारे गोलंदाज त्यांना कामगिरी सोपी होईल. नवीन फलंदाज ऋतुराज तयार, चेंडू टोलून काढलाय मिडॉपच्या डोक्यावरून. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक, तू घेणार कमी घेणार या नादात मात्र चेंडू जमिनीवरती आदळतोय. 2 धावसंख्या ऋतुराजला, तिसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे, परंतु ऋतुराजचं लक्षण होतं. गौरवची इच्छा होती की तिसरी धावसंख्या झाली असती, परंतु 2 धावसंख्येनं समाधान मानावं लागेल ऋतुराजला. या 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय 8च्या घरात. तर त्याच दरम्यान निश्चितच पाहुण्या रावण्यांचं आगमन आणि ज्यांच्या योगदानात हे आयोजन सुरू आहे असे अनेक मान्यवर इथे येतात. फुलटॉस मध्ये चेंडूला गती मात्र देता आली नाही, तरी चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेनं. निश्चितच खणखडीत चौकार. एका षटकाच्या सोबतीनंतर धावसंख्या झाली होती 12. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा, 10च्या सरासरीने वाटचाल करायची होती. उलट 2 धावसंख्या जादाच्या जमवल्या त्या. गौरव आणि ऋतुराज या सलामीच्या जोडीनं मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे. माननीय प्रभाकर शेठ पाटील त्याच दरम्यान सन्माननीय माननीय प्रभाकर शेठ पाटील अध्यक्ष अरुण स्पोर्ट्स जांभूळपाडा यांच्याकडनं जय शिवराय ग्रुप चिरले यांना तब्बल 5,000 रुपयाची देणगी दिली आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार.
दुसरं षटक प्रगती पथावरती असणार आहे. दुसरं षटक अर्थातच घेऊन येणार आहे तो म्हणजे विवेक मोहिते. थोडस कठीण कामगिरी करायचं गोलंदाजीच्या जीवावरती. आता हा सामना जिंकवायचा असेल राजगडला तर काहीतरी एक अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी करावी लागेल, कारण जो खेळाडू जो संघ इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करतो तो नेहमीच जिंकतो. मागच्या वेळेस जी कामगिरी झाली ती विसरून त्याच्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी कशी करेल याच्याकडे प्रत्येक खेळाडूचं आणि संघाचं लक्ष असलं पाहिजे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल आकाश टाकले करतोय पाहायचा आहे. गौरव रसाळ आणि ऋतुराज घरत अशी जोडी मैदानावरती आहेत. उरलेले 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. विवेक मोहिते पहिला चेंडू टोळून काढलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगला झेल पकडला. पहिला हादरा पहिलाच चेंडूवरती दिलाय विवेक मोहितेनं. वाटचाल करताना किल्ले शिवनेरी आणि विवेकनं मात्र जो पहिला बळी मिळवला होता त्या दरम्यान अशाच पद्धतीची कामगिरी मात्र पुढच्या 4 चेंडूवरती त्याला करावी लागेल तर आणि तरच उरलेले 2 षटक जे आहेत ते व्यवस्थित फेकता येतील पुढच्या गोलंदाजांना. त्याच दरम्यान मानसी प्रभाकर पाटील यांच्याकडून 5,000 रुपये देणगी तर रुपाली रणजित पाटील गावठाण यांच्याकडनं सुद्धा 1,100 रुपयाची धनराशी आम्हाला लाभली आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार. आता मात्र चेंडूची वाट पाहून भिरकावून लावलाय मिड विकेटच्या दिशेनं. एकच धावेसाठी मात्र विक्रांतला 1 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय 15च्या घरात आणि विजयासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. पाणी घेऊन जायचं आहे. निश्चितच सूर्यदेवता थोडीशी वर चढलेली आणि पारा जसजसा वाढतोय तसतशी खेळाडू डिहायड्रेशन होत आहेत आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने कदाचित बऱ्याच खेळाडूंचे उपवास देखील असतील. तर निश्चितच माजी उपसरपंच रुपाली रणजित पाटील गावठाण यांच्याकडनं 1,100 रुपयाची धनराशी जय शिवराय ग्रुप चिरले यांना लाभले. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद. तर धावसंख्या झालेली होती 15 आणि विजयासाठी आवश्यक आहेत 25. 15 चेंडू 25 धावसंख्या. काम कठीण नक्की असतं परंतु अशक्य मात्र कधीच नसतं आणि हे दोन्ही संघ जाणून आहेत. एका बाजूला ऋतुज घरत आणि एका बाजूला विक्रांत मोहिते उभा आहे. तर समोर गोलंदाजी मार्कवर पाणी प्यायल्यानंतर विवेक मोहिते कशा पद्धतीने पुढचे उर्वरित चेंडू टाकणार आहे ते पाहायचं आहे ऋतुज घरत याला. थोडस संत गतीने चाललेला सामना. पंचांना विनंती असेल की पटापट स्पीडअप करायचं आहे आणि सामन्याला आपल्या अस्ताच्या दिशेकडे घेऊन जायचं आहे. विवेक तयार गोलंदाजी मार्कवर. ऋतुज तयार फलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू पाहायचा आहे काय होतं या चेंडूवरती. पंचाच्या डावीकडून विवेक गोलंदाजी करतोय. जोरदार मारण्याच्या नादात मात्र चेंडू थोडसा ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंच कवायत करताना अवांत धावेची घोषणा. अवांत धावसंख्येने धावफलक करतोय. 1 ने भरणा पडतोय. 1 धावसंख्येने संघ जर पोहोचलाय 16च्या घरात. विवेक मोहिते थोडासा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवे त्या पायाचा झेलखाली कोण येते का स्वतः गोलंदाज आणि या षटकातील दुसरी सफलता विवेक मोहितेसाठी.
मोठ्या भावाला शांत ठेवलाय, तंबूचा रस्ता पाठवलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आयुष मडवी, ज्याच्या गोलंदाजीवरती शेवटच्या क्षणाला हल्ला चढवला गेला होता तोच, आणि वेळेत करायचा आहे. पंचांचा इशारा येतोय. आकाश टकलेला विनंती असेल की आपण लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक 22 धावसंख्या. निश्चितच पहिल्या षटकामध्ये जरा जास्त धावसंख्या दिल्या होत्या, मात्र विवेकनं चांगली गोलंदाजी केली आणि सामन्यामध्ये परत आणून ठेवले की काय राजगडला असं वाटतंय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याच दरम्यान प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना आणि समर्थकांना विनंती असेल की भोजनाची व्यवस्था झालेली आहे. संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे. ज्यांना उपवास नसेल तर निश्चितच जेवणाचा आस्वाद घ्यायचा. काल ज्या पद्धतीनं जेवण झालं होतं, बऱ्याच प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या प्रतिक्रिया होत्या की अप्रतिम जेवण झालं होतं. एकदा सर्व आचार्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर असं जेवण त्यांनी बनवलं होतं आणि आजही तीच व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली जय शिवराय ग्रुप चिर्ले यांच्या माध्यमातून. तर सर्वांनी भोजनाचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि तिसऱ्या षटकासाठी पाचारण कोणाला केलं पाहायचं आहे. तेजस पाटील तर गोलंदाजी मार्ग दिसत नाही, एक अनुभवी गोलंदाज. तर तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय गोलंदाज इंजर्ड झालेलं आहे, थोडस 12th जायचं आहे. गोलंदाज ऋषभ ठाकूर याच्यावरती जबाबदारी आहे. तिसरं आणि महत्वाचं षटक 4 षटकांच्या या सामन्यामध्ये तिसरं षटक हे खूप महत्वाचं षटक आहे. धाव संख्या रोखायला तशा फार कमी आहेत आणि विनंती असणार आहे की तर क्षेत्ररक्षकाची बदली झालेली आहे. पाहायचं आहे तेजस पाटील जो मागापासून शॉर्ट फाईन लेगला उभा होता, लेग गलीला उभा होता, त्याला मात्र पाठवलंय आता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तर क्षेत्ररक्षण संस्था आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल की कृपया सहकार्य करा आणि सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आकाश टकलेचं क्षेत्ररक्षण सजून झाले आहे. नंदन फलंदाजी मागवत तयार. गोलंदाज ऋषभ ठाकूर. तिसरा षटक प्रगतीपथावरती 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्या. पाहायचं हे समीकरण कसं सोडतात दोन्ही फलंदाज. बॅकलेंथ पद्धतीचा चेंडू आणि निश्चितच चांगला चेंडू. परत या चेंडूला उसळी देखील नाहीये, त्याच्यापुढे बघा हीच आहे चिर्ले प्रीमियर लीग, चिर्ले ग्रामपंचायत चिर्ले लीग. आता मगाशी एक बंधूची जोडी पाहिली विवेक आणि विक्रांत, आता बंधूची जोडी पाहतो ऋषभ आणि नंदन. कोणता बंधू वचड ठरतो ते पाहायचंय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय मागे, परंतु एक धाव मात्र काही रुकुशर डायरेक्ट हिट झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र संघांना होत नाहीये. त्याच दरम्यान सन्माननीय तेजसजी मडवी साहेब आणि मयूर मडवी साहेब यांना देखील विनंती केली जाईल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे, आपला मान स्वीकारायचा आहे. ऋषभ पुन्हा एकदा त्याच लेनचा चेंडू, मी तर म्हणेन अजून थोडस पाठीमागे खेचलाय आणि चेंडू सरळ जाऊन स्थिरावलाय. तो किशोर मडवी याच्या दस्त्यानात. किशोर मडवी मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. धावफलक स्थिर, धावफलक आहे 19च्या घरात. आता मात्र थोडी चेंडू, मात्र चेंडूला दिशा दिली, गती नाहीये आणि तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. तेजस जोपर्यंत चेंडू कलेक्ट करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावसंख्या फलंदाजाला, 2 धावसंख्या किल्ले शिवनेरीला. संघ दुसरं दशक पार करतोय, संघ जर पोहोचतोय 21च्या घरात. प्रत्येक डॉट चेंडू आणि एकेरी चेंडू हे मात्र दबाव वाढवणार आहे किल्ले शिवनेरीवरती आणि एक चूक घडवणार आहे हे मात्र नक्की. पाहायचंय 8 चेंडू 19 धावसंख्या. पुन्हा एकदा आता मात्र भिडकावून लावलाय. पाहायचंय मिड विकेटच्या वरून खडखडीत षटकार.
No unmute. काय काटा पलटला या सामन्यानं. एका चेंडूनं एका बळीनं सामन्याचं चित्र पलटलंय, परंतु ते पलटवलेलं चित्र पुन्हा एकदा उलटण्यासाठी मैदानात जातोय प्रमोद मडवी. मगापासून दोन बंधूंच्या जोड्या आपण पाहतोय, आता दोन परम मित्राची जोडी इथे खेळताना दिसेल. एका बाजूला प्रमोद मडवी आणि एका बाजूला तेजस पाटील. तर हे चिर्ले प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे की आता प्रमोद मडवी तिथे फलंदाजीसाठी जाणार आहे आणि तिथं क्षेत्ररक्षक त्याचाच बंधू प्रसाद मडवी कुठेतरी उभा असणार आहे. पाहायचं आहे त्याच्याकडे हा चेंडू जाणार आहे किंवा काय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून एक उत्साहाचं वातावरण भरलंय आणि मैदानामध्ये देखील हवा सुटली आहे. पाहायचं आहे हे वाद कोणाच्या दिशेनं जातोय. 5 चेंडू 7 धावसंख्या. तेजसनं पहिल्या चेंडूवरती मान मिळवलाय, हिरो होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलंय. दुसरा चेंडू निश्चितच जशी अपेक्षा होती तशी चेंडू मात्र काय टाकला नाही तेजसनं. थोडासा वेगळा काहीतरी प्रयत्न करण्याच्या नादात आणि हा चौकार लगावलाय प्रमोद मडवीनं. जर हा सामना तेजस पाटीलने जिंकवला तर चैतन्य मडवी
जोरदार मारण्याच्या नादात प्रमोद चेंडू चकलाय आणि स्ट्राईक च्या नादात आयुष मात्र जात होता. प्रमोदने आपली जागा सोडली नाही, कारण त्याला माहिती आहे 3 चेंडू मध्ये जर 1 धावसंख्या मला काढता आली नाही तर काय, म्हणून त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 2 चेंडू आणि 1 धावसंख्या फलंदाज बाद. पाटील यांना विनंती असेल की आपण आपला मानसन्मान स्वीकारायचा आहे. मी आयोजकांना विनंती करेन की त्यांना आपण यथोचित मानसन्मान द्यायचा आहे. मान्यजी संदेशजी पाटील साहेब, मी विनंती करेन राहुल घरत याला की आपण शाल व पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन त्याचा स्वीकार करायचा.